गमाईला एकदा स्वप्नात एक अद्भुत अनुभव येतो। स्वप्नात देवी अंबा तिला एक दिव्य फूल देते। पण गमाई जेव्हा जागी होते तेव्हा तिला कळतं की हे स्वप्न नव्हतं, कारण ते फूल तिच्या हातात प्रत्यक्षात शिल्लक असतं। हे पाहून गमाईला खात्री पटते की हा देवी अंबेचा साक्षात संकेत आहे। गमाईचा आनंद शब्दात मावणारा नसतो। जणू पौर्णिमेचा चंद्र पूर्ण तेजाने हासतोय किंवा एखाद्या साधकाला दीर्घ दुःखातून मुक्ती मिळालीये। ती वारंवार त्या फुलाकडे पाहते आणि मनात विचार करते, या फुलाचं काय करावं? चुकीचं काही झालं तर देवीचा कोप होईल। ती देवीकडे मनोमन पाहते आणि विचारते, आई अंबे, आता मी हे फूल काय करावं? तेवढ्यात तिच्या अंतःकरणातून एक दिव्य आवाज येतो, हे फूल तुझ्या पतीला देतो, ते सुंघेल आणि त्याला आरोग्य व सुख लाभेल। हे ऐकून गमाई धन्य होते। ती मनात म्हणते, माझी माऊली अंबा आपल्या भक्तांची नेहमी काळजी घेते। मध्यरात्र झालेली असते। पती विक्रम आणि दोन्ही मुलं गाढ झोपलेली असतात। गमाई हळुवारपणे विक्रमाला उठवते। विक्रम तिच्याकडे पाहतो, त्या क्षणी गमाईचं तेज कमळ उमलावं तसं भासत असतं। विक्रम आश्चर्यचकित होतो। गमाई त्याला सांगते, हे फूल घ्या आणि सुंघा, ही देवी अंबेची आज्ञा आहे। विक्रम श्रद्धेने ते दिव्य फूल स्वीकारतो आणि सुंघतो। ते फूल त्याच्या देहात प्रवेश करताच तो दिव्य चैतन्याने भरून जातो। त्याच्या मनात अपार आनंद निर्माण होतो। गमाईकडे त्याचं मन ओढलं जातं। त्या दैवी इच्छेतून भगवान बीजरूपाने गमाईच्या गर्भात प्रवेशल्यासारखे भासतात। पण संत सांगतात, भगवान अजन्मा आहेत। तो जन्म घेत नाही, येत नाही, जात नाही। हे सर्व भगवंताच्या लीलेचं रूप आहे। सामान्य लोकांना समजावं म्हणून तो अवतार घेतल्यासारखा भासतो। खरा अर्थ असा की भगवान आधीपासूनच सर्वत्र आहे। जो या सत्याला ओळखतो, जो त्या एकत्वात राहतो, तोच खरा ज्ञानी आणि परमार्थी असतो। भगवान जन्म घेत नाही, तो फक्त लीलारूपाने प्रकट होतो। या व्हिडिओचा चौथा भाग बघण्यासाठी या सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये जे मुंगसाजी माऊली लिहावे।